नमस्कार. एबीपी माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी कर्जमाफीसह अनेक शेतकरी प्रश्नावर आंदोलन सुरू केलं होतं. यात त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने एक निर्णय घेतलेला आहे. सरकारनं 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. या कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतंय? सरकार खरंच दिलेलं आश्वासन पूर्ण करणार का? या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण शेतकऱ्यांच्या बांधावर आलेलो आहोत. ही शेतकऱ्यांच्या बाबतीत जी शासनाचे निर्णय जे आहेत ते सांगताना जे एक करतात. आता ही माझी वस्तुस्थिती अशी आहे की या ठिकाणी माझं शेड गेल्या वर्षीच्या रेमल चक्रीवादळात पडलेलं, ह्याचे पंचनामे झाले, सगळं झाले, बर. पण शासनाने ह्याचा अधिकृत काहीच विषय केलेला नाही, पैसे मिळाले नाही, अजिबात नाही. पंचनामे होऊन बर. तरी सुद्धा ह्यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा? हे कर्जमाफी देतील ह्याची काय विश्वास ठेवायचा? हे फक्त चालूला वेळ कशी मारायची हे सगळ्यात मोठं ह्यांचं उदाहरण आहे. मी चालूला माझा गडी हे असल्या पावसात सुद्धा आम्ही या शेडमध्ये राहत होतो. बर बर तिकडे मागे कॅमेरा दाखवते सर. हा, म्हणजे इतकी शेतकऱ्याची बिकट अवस्था करायचं काम हे शासन करतंय. आणि फक्त लोकांना एक प्रसार माध्यमापाशी ह्यांनी दाखवण्याचं, म्हणजे खायचे दाते आणि दाखवायचे दाते, ही परिस्थिती आहे यांची. की जे आता येणाऱ्या स्थानिक संस्थेच्या इलेक्शनमुळं ह्यांनी जे येड्यात काढण्याचं काम करणार आहेत, त्यामुळं ही विश्वास ठेवणं कितपत शक्य आहे हे खरं वाटत नाही. हा, आता जर ह्यांना खरोखरच शेतकऱ्यांची एवढी आस्था असते किंवा आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे म्हणून हे जे दरवेळेस सांगतात, हे जर खरंच ह्यांना वाटत असतं तर ह्यांनी निर्णय लगेच केला असता. बाकीचे 10,000 रुपये खरीप पेरणीसाठी म्हणून जे प्रोत्साहनपर देणार हा विषय होता, तो झालेला नाहीये. आणि जे विम्याच्या संदर्भातला 17,000 रुपये तुम्हाला देऊ म्हणून जे विषय केलेला आहे ते तर होऊ शकत नाही. जोपर्यंत यांच्याकडे कापणी अहवाल रिपोर्ट मिळत नाही तोपर्यंत हे देणं शक्य होत नाही. तुमच्यावर किती कर्ज आहे? माझ्याकडे 7 लाख रुपये कर्ज आहे. इलेक्शनचं गाजर जे आहे ते दरवर्षी ट्रेंड चालू आहे, ते त्या पद्धतीने चाललेलं आहे. तर शेतकरी कर्जबाजारी होण्याचं कारण म्हणजे सरकारची शेतीविरोधी असलेली मुख्यतः धोरणं. आणि आज शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी त्याला समिती का स्थापन करावी लागते? उद्योगपतींची कर्जमाफी करताना आजपर्यंत आपण कुठली समिती कधी स्थापन झालेली बघितली नाही. आणि ही जी कर्जमाफी सरकारनं आश्वासन दिलंय, आजपर्यंत ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस पण तुमच्या पहिल्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये हा कर्जमाफीचा निर्णय घेईल असं सरकारनं आश्वासन दिलं होतं. तेच आज तागायत पूर्ण झालं नाही, तर हे 6 महिन्यानं पूर्ण होईल ह्याची काही शाश्वती नाही. आणि आत्ता आश्वासन द्यायचं बी त्यांना मुख्य कारण म्हणजे समोर येणाऱ्या आगामी ज्या निवडणुका आहेत त्या दृष्टिकोनातनं जर त्यांनी दिला असेल तर आज त्यांच्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात बिलकुलही विश्वासार्हता राहिलेली नाही. कारण ह्याच्या अगोदर असली आश्वासनं वगैरे वगैरे देऊन देऊन आमचा जीव कटाळला. आम्ही प्युअर ओरिजिनल माणसं आहे आम्ही भाजपची, पण मनामध्ये आता संशय यायला लागला. भाजप बद्दल 100% संशय यायला लागला. आम्ही कर्ज घेतलेला आहे माझ्या मुलाच्या ह्याच्यावर स्टेट बँकेचं. माझ्या गायी वाहून गेल्या, गायीवर कर्ज घेतलेला आहे. माझी केळी होती, केळी वाहून गेली 25 लाख रुपयाची. ऊसाचा राडा झाला, घरात पळपूट बेलणं नीट राहिलेलं नाही, घर 1 फूटभर माझं फक्त उघडं होतं. एवढं वाहून गेलंय, तुम्ही काय देताय? 10,000 रुपये घराचं दिलं. अरे घरामध्ये तर नुसतं पळपूट बेलणं सारा घ्यायचं म्हणलं ते भांडी सुद्धा येत नाही तेवढी. मला पुढे यायचं असेल, समाजात घुसायचं असेल ना तर नेटानं घुसा. असलं काहीतरी आश्वासन द्यायचं, करायचं. मला कळतंय की लगेच खिशात हात घातला आणि पैसे दिले हे बी कुणाचं काम नाही. आपण आमचा तुम्ही बारकाईने विचार करायला पाहिजे होता. सगळ्यात मोठी गोष्ट आमचा विचार तुम्ही वेगळा करायला पाहिजे होता की बाबा ह्याचं तर खरडून गेलंय, ह्याचा आपण वेगळा पंचनामा करू. काय केलेलं नाही कुणी. आता तुम्ही बोलताय करताय ठीक आहे, आता तुम्ही गादीवर फिरचाल, तुम्ही मनात फिरचाल, आम्ही चालत तर फिरणार, आम्ही काय मरणार नाही लगे. ह्या अंतकरणातनं कळकळीची पोट तिडकीची ही विनवणी आहे. तुमच्या निर्णयावर तुम्ही ठाम राहा आणि खरं जातीचा चाल तर तुम्हाला मानी, नाही तर मग तुम्ही झिरो माझ्या हिशोबातनं. मी अप्पाराव मारुती मस्के, उंदरगाव. आता सध्या माझ्याकडे 3 लाख कर्ज आहे. मग माझं काय मत, ह्यांचा JR निस्ताच येणार पण कर्ज माफ करते असं काय वाटत नाही. तर मला असं प्रामाणिक वाटतं की ह्यांनी जो रेग्युलर कर्ज भरतो त्याला फक्त किती देणार? 50,000च्या. म्हणजे रेग्युलर भरतो हा का चुकीचा माणूस झाला का? आणि जो थकीत आहे, जो माणूस थकीत राहतो त्याला कर्जमाफी, जो आपदून पैसे गोळा करतो भरतो त्याला पैसे नाहीत. तर माझं असं मत आहे की तुम्ही जी रेग्युलरवाली आहे ती त्यांना सुद्धा सरसकट घ्या. 3 लाख करण्यापेक्षा 2 लाख द्या, सरसकट 2 लाख द्या. सरसकट कर्जमाफी करा. सरसकट कर्जमाफी करा. त्याचं 4 लाख असू द्या, 2 लाखच घ्या.
निकष लावू नका असं निकष लावायचा विषयच येत नाही. मला सांगा एखादा 5 लाख कर्ज आहे, तुम्ही त्याला बघूच नका ना, त्याच्या खात्यावर 2 लाखच द्या, राहिलं ती भरल. 10-5 लोकांनी कर्जमाफी करणार, 100-200 सोडून देणार, 100-200 इलेक्शनच्या टायमाला करणार, ही 101% ठरलेलंच आहे. त्याशिवाय यांचं इलेक्शन लढतच नाही. ही जनावरं कुणाची आहे ती? जनावर आपली जायची. कुठून यायला लागला? आता आम्ही पंढरपूरला घेऊन का चाललो, बरं? कारण कालच्या महापुरात हा. ज्यावेळेस पाणी आलं त्या आमच्या वैरणीवर 20 फूट पाणी होतं, त्यावेळेस सगळा गाळ बसला. आता ह्यांना टाकायला वैरण नाही. आणि एक 10-12 दिवस जी होती मदत आलेली ती कोणाच्या शेतकरी आहे त्याच्या वैरणीवर आमचं भागलं, परंतु आता ह्याला टाकायलाच काय नाही, त्यापेक्षा ती विकावं लागतील. तर हे होते शेतकरी. आताच आपण बघितलं की सरकारनं जे कर्जमाफीचं आश्वासन दिलंय ते सरकार पूर्ण करेल असं वाटत नाही, कारण निवडणुकापुरतं किंवा निवडणुकांसाठी सरकारनं दिलेलं एक गाजर आहे, अशा प्रकारच्या व्यथा शेतकऱ्यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. माड्याहून गणेश लटके, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.